1991 नंतरच्या उदारीकरण धोरणामुळे भारताच्या निर्यातीच्या रचनेत व स्वरूपात मोठे बदल झाले आहे. पारंपरिक कृषी व कच्च्या मालाच्या निर्यातीऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आधारित व मूल्यवर्धित वस्तूंना अधिक महत्त्व मिळाले आहे. निर्यात कल. एक, अभियांत्रिकी वस्तूंचे वर्चस्व. भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वाधिक वाटा आहे, सुमारे 25%. यामध्ये यंत्रसामग्री, वाहनांचे भाग, औद्योगिक उपकरणे यांचा समावेश होतो. या क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनला आहे. 2, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात. भारताने तेल शुद्धीकरण क्षमता वाढवली आहे. त्यामुळे कच्चे तेल आयात करून त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली जातात. 3, रसायने व औषध निर्मिती. भारत औषध निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवत आहे. रसायने, औषधे व संबंधित उत्पादने निर्यातीत मोठा वाटा घेतात. 4, रत्ने व दागिने. भारत हा हिरे कापणे व पॉलिशिंगमध्ये अग्रगण्य देश आहे. त्यामुळे रत्ने व दागिने निर्यातीत मोठ्या प्रमाणावर योगदान देतात. 5, कापड व तयार कपडे. कापड उद्योग हा भारताचा पारंपरिक उद्योग आहे. अजूनही जागतिक बाजारात भारतीय कापड वस्त्रांना मोठी मागणी आहे. 6, माहिती तंत्रज्ञान व सेवा निर्यात. IT व सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. भारत जगातील प्रमुख IT सेवा निर्यातदार देशापैकी एक बनला आहे. 7, मूल्यवर्धित वस्तूवर भर. पूर्वी कच्च्या मालाची निर्यात होत होती, आता प्रक्रिया केलेल्या व तयार वस्तूवर भर दिला जातो. यामुळे निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढते. 8, निर्यात विविधीकरण. भारताने नवीन वस्तू व नवीन देशामध्ये निर्यात वाढवली आहे. त्यामुळे एका बाजारपेठेवर अवलंबित्व कमी झाले आहे. 9, स्पर्धात्मकता वाढ. दर्जेदार उत्पादन, कमी खर्च व कुशल कामगार यामुळे भारताची जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढली आहे. 10, सरकारी धोरणांचा प्रभाव. निर्यात प्रोत्साहन योजना, विशेष आर्थिक क्षेत्रे, कर सवलती व धोरणात्मक बदल यामुळे निर्यातीत वाढ झाली आहे. 11, पायाभूत सुविधांचा विकास. बंदर, वाहतूक, लॉजिस्टिक्स यामध्ये सुधारणा झाल्यामुळे निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. 12, जागतिक मागणीचा प्रभाव. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलानुसार भारताची निर्यातही बदलत राहते. नवीन तंत्रज्ञान व उत्पादने यांना अधिक मागणी निर्माण होते. निष्कर्ष. अशा प्रकारे भारताच्या निर्यातीचा कल पारंपरिक वस्तूवरून आधुनिक तंत्रज्ञान आधारित व मूल्यवर्धित वस्तूवर केंद्रित झाला असून यामुळे भारताचे जागतिक व्यापारातील स्थान अधिक मजबूत झाले आहे.